नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल बघितला असेल की निश्चितच शेवंती करपा फवारणी व्यवस्थापन। अर्थातच या ठिकाणी आपली शेवंती चांगल्या पद्धतीमध्ये तोडायला पण आली असेल, म्हणजे जवळ 3-3.5 महिने झाले असेल, फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे, पण निश्चितच करपा रोगाचा प्रादुर्भाव आहे, शेंडे करपा दिसतोय, पानं करपलेले दिसत आहेत, तर कुठली फवारणी करणं गरजेचं आहे ते निश्चितच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। तरी निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। मित्रांनो, जी शेवंती लागवड केली, निश्चितच शेवंती लागवड करत असताना या ठिकाणी व्हाईट असेल, ऑरेंज आहे किंवा पिवळी सुद्धा असेल, तर निश्चितच या शेवंतीवरती करपा रोग फवारणी व्यवस्थापन करायचं, पण कोणती आणि कोणत्या अवस्थेमध्ये। निश्चितच या ठिकाणी फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे, प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये काम करणं गरजेचं आहे। तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये या ठिकाणी बीएसएफचं कॅब्रिओटॉप एकरी 600 ग्राम प्रति लिटर, त्याचबरोबर 3 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी स्प्रे करून घ्यायचा। म्हणजे हा कॅब्रिओटॉप जो आहे कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक मध्ये काम करणार आहे। त्याचबरोबर जो येणारा जो करपा असेल, या ठिकाणी सुरुवातीचा येणारा करपा असेल, त्याला आपण अर्ली ब्लाइट म्हणतो, परत लेट ब्लाइट सुद्धा म्हणू शकतो, तो येणारा जो करपा आहे त्या करप्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये नियंत्रण मिळवत असतं। त्याचबरोबर या पिकावरती ब्लॅक थ्रिप्स, त्याचबरोबर व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी असेल, आळीचा कुठेतरी प्रादुर्भाव दिसत असेल, निश्चितच या ठिकाणी कार्बोसल्फान अर्थात या ठिकाणी धानुकाचं आतंक आहे किंवा एफएमसीचं मार्शल घेतलं तर 2 ते 2.5 ml प्रति लिटर याप्रमाणे स्प्रे करून घ्यायचा आहे। आणि हा मित्रांनो, ही फवारणी करत असताना आपल्याला सकाळी सकाळी मॉर्निंग हावर्सला करून घ्यायची, म्हणजे किंवा सकाळी सकाळी करायची। आणि दुसरी गोष्ट अशी की जी आपण फुलं आली असेल तर फुलं तोडून झाल्यानंतर फवारणी करू शकता, किंवा अगोदर जर आपली फुलकळी अवस्था असेल, पहिलाच तोडा झाला किंवा अजून झाली पण नसेल, तर या सिच्युएशन सुद्धा ही फवारणी चालणार आहे। त्यामुळे शक्यतो प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये ही याची फवारणी आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे। एक घेतलं कीटकनाशक, एक घेतलं बुरशीनाशक, दुसरं राहिलं फुल सेटिंग चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, निश्चित फुलाचं फळामध्ये रूपांतर सुद्धा झालं पाहिजे। निश्चित या ठिकाणी कोरोमंडल पेस्टिसाइडचं फंटॅक्ट प्लस असेल किंवा टाटा बहार आहे, हे आपल्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। आणि हा मित्रांनो, हे सर्व करत असताना या ठिकाणी मायक्रोटन सुद्धा खूप जाणं गरजेचं आहे, कारण फ्लावरिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी न्यूट्रिशनच्या खूप जाणवत असतात, त्यामुळे या ठिकाणी न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे या ठिकाणी चिलटेड युक्त जे मायक्रोटन आहे ते मायक्रोटन आपल्या या ठिकाणी देऊन घ्यायचे। आणि राहिला विषय महत्वाचा चौथा, तो स्टिकर, म्हणजे एक घेतलं कीटकनाशक, दुसरं घेतलं बुरशीनाशक, तिसरं घेतलं एक टॉनिक म्हणजे फुलं वाढली पाहिजे, चौथं गोष्ट घेतली मायक्रोटन, हे आपल्याला या ठिकाणी द्या, आणि 5वी गोष्ट आहे ती स्टिकर। म्हणजे हे 4 ते 5 मॉलिक्यूल आपल्याला या ठिकाणी फ्लावरिंग अवस्था निघण्यासाठी सुद्धा असेल, करपा रोगाचा प्रादुर्भाव आहे, आळी माव्याचा सुद्धा प्रादुर्भाव आहे, तर या प्रादुर्भावासाठी हे महत्वाचे जे 5 औषधं सांगितले, जे 5 मॉलिक्यूल सांगितले, हे या ठिकाणी आपल्याला हे स्प्रे करून घ्यायचे, आणि निश्चितच त्याचा फायदा हा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये होणार आहे। तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी जी शेवंती लागवड केली किंवा शेवंतीचा जो करपा फवारणी व्यवस्थापन आहे, हे आपल्याला चांगल्या पद्धतीने जर केलं, निश्चित या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे। निश्चितच रोगराईपासून आपलं पीक वाचणार आहे, आणि पीक हेल्दी आणि चांगलं राहिल्यामुळे निश्चित आपल्या ठिकाणी वाढ, जी फुलांची वाढ असेल, म्हणजे चांगल्या पद्धतीने साईज होणार आहे, म्हणजे या पद्धतीने आपल्याला फायदा होणार आहे। तर अशा पद्धतीमध्ये हे करपा रोग फवारणी व्यवस्थापन मांडण्याचा प्रयत्न केलाय, निश्चितच तुम्हाला आवडलं असेल अपेक्षा आहे। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। आणि हा मित्रांनो, काही सांगायचंय किंवा काय सुचवायचंय तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।